पूर्ण डोंगर क्रॉस करून आम्ही इथपर्यंत पोहोचलेत. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. आहे कोलीमाळमध्ये. कोलीमाळ हे अक्कलकोयापासून काहीतरी 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथून चक्क आम्हाला डाबला जायचा प्लॅन आहे. आता गुगल मॅपमध्ये हा रस्ता दाखवत नाही आहे, पण आम्ही गुगल अर्थवरती काही रस्ते बघितले होते, पण ती ऑफिशियली नाही आहेत. बघूया आता कसं काय तिथं पोचतो आणि किती टाईम आम्हाला लागेल, कारण आत्ताच 4 वाजलेले आहेत. असं वाटलं होतं की त्याला मी बोललो की डाबला जायचं असं, पण ह्याला असं वाटलं होतं की सरळ आंबलीबारी वाया डाबला जाईल, पण आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाते. तर काय म्हणतो हितेश? एक नवीन रस्त्याची खोज केलेली आहे मित्रांनो, जो गुगल मॅपवर पण रस्ता नाही. ॲक्च्युअलमध्ये काही वर्षापूर्वी हा रस्ता नव्हता, पण मला वाटतं 2017-18मध्ये हा रस्ता बनवला गेला असावा. डांबरीकरण झाला आहे आणि बघूया नवीन रस्ता आहे कसा काय ते तुम्हाला दाखवतो. चला आमच्या संगती. थोडाच वेळ आम्ही प्रवास केला आणि इथलं जे सीन बघितलं ना, म्हटलं थांबू आणि तुम्हाला सीन दाखवू. असं कसं वाटलं रे सीन? एक नंबर सीन आहे मित्रांनो, तुम्ही आता सिनेमॅटिकमध्ये बघा. हा मागचा व्ह्यू बघा. ना मला वाटतं कंकाळामाळला जातो, आणि पूर्वीच्या काळी कंकाळामाळला जाण्याचा एक रस्ता होता त्या साईडनी, आणि हा पुन्हा एक नवीन तयार झाला आहे आणि हाच रस्ता डायरेक्ट डाबला जात असावा. आता पुढे कसा काय रस्ता असतो ते बघू, तुम्हाला दाखवतो. एक गोष्ट, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकन पण दाबा, विसरू नका. चला पुढे बघूया, व्हिडिओमध्ये बनवून राहा. हा रस्ता ऑफिशियलच नाही आहे, समजलं ना तुला? व्ह्यू दाखवतो. आम्ही तर खूप साऱ्या ठिकाणी फिरलेलो आहे आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, पण इथं चारही बाजूनी डोंगर. हे बघा मित्रांनो, कॅमेऱ्यामध्ये हे सीन इतकं जस्टिस होत नाही, पण इथले डोंगर तुम्ही बघाल तर खूप सुंदर वाटतं. सिरियसली त्या डोंगरांमधून डाबला जायचं आहे. आता तो रस्ता कसा जातो, काय जातो, कच्चा आहे की पक्का आहे हे आम्हाला माहिती नाही, आणि बघू. आशा करतो की उजेडामध्येच आम्ही तिथं पोचू, म्हणजे जास्तीत जास्त सीन आम्हाला कव्हर करता येईल. वाटतं आम्ही कंकाळामाळला पोचलेलो आहे, कारण मी इथं आलो आहे ना, तर त्याच्यामुळे मला इथलं थोडं आठवण आहे. बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो, पण इथून आता डाबला कसं जायचं ते एक मोठं चॅलेंज असेल.
कंकाळामाळ क्रॉस केलं आहे आणि फक्त अर्धा किलोमीटर झालं आणि असं काही सीन दिसलं ना आम्हाला की म्हटलं गाडी थांबवू आणि इथला एक व्ह्यू घेऊ असं आणि तुम्हाला दाखवू की इथलं सीन कसं आहे असं. मागचं सीन बघा तुम्ही. आज मला खूप रिग्रेट होते की ड्रोन असायला पाहिजे होता असं, कारण आम्ही डोंगराच्या मधोमध आणि आमच्या चारही बाजूला डोंगर आहे. आज जनरली आमच्या तिन्ही बाजूला डोंगर असतं, समोर नदी असते, पण आज चारही बाजूला डोंगर आहे आणि हितेश खूप खुश आहे इथला सीन बघून. मित्रांनो तुम्ही बघू शकतात आमच्या चारी साईडला डोंगर आहे. त्या आम्हाला जायचं आहे डाबला आणि मला वाटतं डाब त्या डोंगराच्या पलीकडे असेल आणि आम्हाला हे सगळे डोंगर क्रॉस करून जायचे आहेत. इथून तर आम्ही आलो आहे आणि बघूया, व्हिडिओमध्ये बनवून राहा, बघत राहा आणि चला आमच्यासोबत. एक्झॅक्टली आम्ही कोणत्या ठिकाणी आहे हे गुगल मॅपवर दिसत नाही आहे, पण चांगलं लोकेशन दिसलं म्हणजे व्ह्यू चांगला दिसला आणि म्हटलं थांबवून तुम्हाला दाखवू असं. मागचं सीन बघा तुम्ही. मुलाच्या पुस्तकामध्ये व्ही आकाराची दरी वाचली असेल तर एक्झॅक्टली तसंच आहे काहीतरी. आणि इथं ना तुम्हाला फक्त नदीच्या पाण्याचा आवाज येतो. ते नदीचं पाणी पण खूप दूर येतं. ती नदी बघा. जे लोकल लोक आहेत तेच इथे येतात किंवा काही खूप कमी लोक इथे येत असतील आणि जबरदस्त आहे. जो अनुभव आम्ही घेते तोच तुम्हाला दाखवते, तुम्ही पण बघा व्हिडिओमध्ये. इथले नजारे इतके सुंदर आहेत ना की प्रत्येक 5-5 मिनिटाला आम्ही गाडी थांबवते. आणि दुर्दैव असं की आमच्याकडे इतका वेळ आहे नाही, म्हणून जितक्या लवकर शूट करायचं असेल तितक्या लवकर आम्ही शूट करते. आणि इथं फक्त नदीच्या पाण्याचा आवाज येते आणि आपला असेल थोडाफार किड्यांचा. असं वाटलं सीन तुम्हाला? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा बरं आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बनत जाते ना आम्हाला खरंच वाटायला लागतं की आम्ही खूप अशा ठिकाणी जातो जिथं सगळेच लोक जात नाही. जातात लोक पण खूप कमी. मित्रांनो तुम्ही मागे व्ह्यू बघू शकतात. हा नजारा स्वर्ग, जणू की स्वर्ग. त्या व्यक्तीनं सजेस्ट केलं की ह्या ठिकाणी जा म्हणे आणि ते सजेशन खूप चांगलं होतं आणि थँक्यू सांगू इच्छितो त्यांना. तर चला पुढे बघू अजून. मित्रांनो तुम्ही बघू शकतात 1.5 खोल खड्डे आहे इथं. 1.5 फूट. मित्रांनो आम्ही बराच प्रवास करून खाईला पोचलो आहे आणि इथले काही लोक भेटले आम्हाला. त्यांनी सांगितलं की हा रस्ता देवमोगरा जातो आणि रस्ता डाब जातो. तर बघूया, यांनी सांगितलं आम्हाला की 9 किलोमीटर आहे म्हणे डाब आणि भेटतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. पुण्यामध्ये बराच प्रवास केला आहे पण इतक्या उंच मी शाळेतच आलो असेल. काही दिवसापूर्वी 3 माळ वगैरे गेलो होतो, पण हे त्याच्यापेक्षाही उंचावरती आहे आणि विशेष म्हणजे उंचावरतीही चांगले रस्ते आहेत. तर बघूया पुढे कसे काय रस्ते भेटतात. जस्ट खाई हे गाव क्रॉस केलं आम्ही. कंकाळामाळपासून खाई येतं आणि सध्या आम्ही लागलो आहे देवगोईच्या रस्त्याला. देवगोई म्हणजे डाब. तर इथले जे डोंगर आहेत ते खूप उंच दिसू राहिलेत, म्हणून म्हटलं की तुमच्या पूर्ण समोर येतो आणि तुम्हाला दाखवतो. हे पुढचं डोंगर बघा. आम्हाला तो डोंगर चढायचा आहे आणि इथून रस्ता दिसत नाही सध्या,
पण पुढे जाऊन रस्ता दिसेल. हा हा हा. सांग, कॅमेरा बंद आहे. नाही चालू आहे. इतक्या डोंगरांमध्ये कधी प्रवास केला का? बिलकुल नाही मित्रांनो, आम्ही खूपशा जागेवर फिरलो, पण तुम्ही मागे व्ह्यू बघू शकतात. की सातपुड्यामध्ये खूप ठिकाणी फिरलो, मोठमोठ्या डोंगरांमध्ये प्रवास केला, पण इतका लंबा प्रवास आणि इतक्या उभ्या डोंगरांमध्ये मी कधीच नाही केला. केला होता पण इतका नाही. आणि हा अनुभव खरंच सुपर आहे. आणि माझ्यासोबत तुम्हाला पण येत असेल व्हिडिओ बघून. जर व्हिडिओ आवडत असेल तर खरंच लाईक करा. आणि ही आमची मेहनत आहे मित्रांनो तुमच्यासाठी. तर बघूया पुढे. अजून अर्धा पाऊण तास बाकी आहे. आणि आता अर्ध्या पाऊण तासामध्ये किती अंतर कवर होतं ते समजेल, कारण डाब इथून 7 किलोमीटर आहे म्हणे. तर बघूया, नाहीतर मग डाबमध्येच भेटतो. बराच प्रवास केल्यानंतर ऑफिशियली आम्हाला इथे एक दगड दिसला आहे आणि तिथं लिहिलं आहे की देवगोई 6 किलोमीटर आहे असं. तर आता थोडं चांगलं वाटलं. इथले डोंगर बघा तुम्ही. चला निघूया इथून आणि पुढे काय कसं काय दाखवतो. पण त्याच्या आधी एक तुम्हाला दाखवतो काहीतरी. मुलगा फ्लेक्स करायला लागला आजकाल. नुकतीच त्यांनी ब्रँडेड कॅसिओची वॉच घेतली आहे. मित्रांनो, नकली वस्तू घालण्याचा सध्या शॉक नाही आणि कधी घातलाही नाही, म्हणून घातलं ते ओरिजिनलच घातलं. चांगलं मोठं इथं दरड कोसळलेली आहे मित्रांनो, भव्य 250 फूट उंचावरची दरड कोसळलेली आहेत. बिलकुल कॅमेरा हलायला. आपण लवकरात लवकर घाट क्रॉस करू आणि इथून टाटा बाय बाय होऊ. कारण आम्ही चक्क इतका मोठा डोंगर क्रॉस करून आले फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी. पूर्ण डोंगर क्रॉस करून आम्ही इथपर्यंत पोहोचलेत. प्रवास अजून संपलेला नाही, कारण ह्या डोंगराच्या पलीकडे पण एक घाट आहे, आमलीबारी घाट म्हणून. तो घाट आम्हाला उतरायचा आहे. अक्कलकोव्याला जायचं आणि त्याच्यानंतर नंदुरबारला जायचं आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत, जोपर्यंत अंधार होत नाही. खरंच आहे ना. तर 3-4 वाजता आम्ही जेव्हा निघालो तेव्हा मन थोडं नाराज होतं, कारण भीती होती की अंधार पडून जाईल आणि इतकं सारं कवर करता येणार नाही. पण बऱ्यापैकी आम्ही कवर करून टाकले. जवळपास आम्ही आता देवगोईला पोचलो आहे. आणि हा निसर्ग खरंच खूप सुंदर आहे. व्हिडिओमध्ये जस्टिस होत नाही, पण इथले जे सीन आहेत ते शाळेतच एखाद्या घाटामध्ये असेल सातपुड्याच्या, पण सुपर आहेत, बघण्यासारखं आहे. इथून निघतो आम्ही. मला वाटतं की देवगोई जवळच असेल. आम्ही कधीच सांगते की देवगोई येईल, पण मला असं वाटतं की खूप जवळ आलो आहे. आणि बघूया सरप्राईज काय भेटावं नाही, नाहीतर दिसायचं अजून देवगोई 5 किलोमीटर. तुम्ही जेव्हा पण असे उंचावर गाडी लावतात, गिअरच्या भरोसे राहू नये. इथं चाकाखाली एक दगड लावावी, म्हणजे ती मागे वळून गाडी येत नाही, मागे सरकावी नाही. म्हणून एकदा जर मागे सरकली तर खाली गाडी पडण्याची शक्यता असते. थँक्यू सर. मित्रांनो, 1.5 ते 2 तासाच्या कठीण प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलेलो आहे देवगोईला. तर बरंच थंड वातावरण आहे आणि म्हणून याला सातपुड्याचा काश्मीर जरी म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, कारण आम्ही खूप मेहनत घेतो अशी व्हिडिओ बनवण्यासाठी.
तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय, टेक केअर.